नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट हे सगळे शेतकरी आतुरतेने पाहत होते। पण शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांची चिंता ही संपलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता काही दिवसांपासून तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 2000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळालेले आहे। पण आता शेतकरी मित्रांनो, ही एक आनंदाची गोष्ट आहेच। पण आता शेतकरी मित्रांनो, अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता सरकारची एक महत्त्वाची बैठक पण झालेली आहे। त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार महत्त्वाचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। म्हणजेच आता सरकारने हे 2000 लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे गेलेच पाहिजे अशी ही घोषणा केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। त्याच अगोदर तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी PM किसानचे 2000 रुपये मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांचा होता। पण शेतकरी मित्रांनो, खरंच जे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते त्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा ही संपलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे कसं? आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली होती, पण शेतकऱ्यांचे प्रश्न काही संपले नाही। तर आता सतत याबद्दल प्रश्न विचारत होते की नेमका हा नमोचा 7वा हप्ता किती तारखेला आमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल याची ठोस तारीख व पुराव्यासहित माहिती द्या। आणि तीच ठोस तारीख व या तारखेचा पुरावा आज राज्य सरकारने जाहीर केला असून ही तारीख जाणून घेण्यासाठी तुम्हाला केवळ आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये एकाच वेळी मिळणार होते। पण 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त PM किसानचे 2000 रुपये मिळाले। त्यामुळे शेतकरी उर्वरित 2000 रुपयाची आतुरतेने वाट पाहत होते। आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता या 14 जिल्ह्यांमध्ये उद्या जमा केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल। 2 ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा 20वा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होतील। हे पैसे फक्त याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असतील। सुरुवातीला 4000 रुपये एकत्र येणार होते, पण राज्य सरकारच्या काही नियमामुळे पैसे 2 वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जात आहेत। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, जर तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचे नियम थोडे वेगळे असतील, तांत्रिक अडचणी आणि राज्य सरकारच्या नियमामुळे तुम्हाला पैसे वेगवेगळ्या वेळी मिळतील। तुम्हाला आधी PM किसानचे 2000 मिळाले आहेत। तर आता शेतकरी मित्रांनो, आता उद्या नमो शेतकरी योजनेचे 2000 मिळणार आहेत। हे पैसे सर्वात आधी फक्त याच 14 जिल्ह्यांमध्ये दिले जात आहे। या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की या लाभाचा फायदा एक कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला मिळेल। त्यामुळे उद्या मिळणारा नमोचा हप्ता तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल हे लक्षात ठेवा। हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाहीत। सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सर्वात आधी हे पैसे फक्त याच 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी ज्याप्रमाणे PM किसानचे पैसे सर्वात आधी याच जिल्ह्यांमध्ये आले होते त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा त्याच जिल्ह्यांमध्ये दिले जाणार आहेत। ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत त्यांना सर्वात आधी 2000 रुपये मिळतील। मुख्यमंत्र्यांनी या 14 जिल्ह्यांमधील आणि 18 बँकेमधील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे बँक खाते लगेच तपासा। तर शेतकरी मित्रांनो, सरकारने 2 वेगवेगळ्या यादी जाहीर केल्या आहेत। 14 जिल्ह्याची यादी आणि 8 बँकेची यादी। फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये राहणारे आणि या 8 बँकेमध्ये खाते असलेले शेतकरीच या लाभासाठी पात्र असतील। चला सर्वात आधी आपण 8 जिल्ह्यांची यादी पाहूया। स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक,
जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक नरेंद्र बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा. तर शेतकरी मित्रांनो, ह्या 8 बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.